उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्याच्या मुलीचा वाढदिवस केला साजरा। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रवेशद्वारावर साजरा केला वाढदिवस। रत्नागिरीमध्ये गैरसमजातून रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे। रवींद्र डोळस पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार। पुण्यात ऑपरेशन टायगर सुरू। 22 वर्ष उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकाने सोडली साथ। राजेश पळसकर यांनी पुणे उपशहर प्रमुख पदाचा दिला राजीनामा। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार। ग्लोबल वॉर्मिंगची भीती लोकांच्या मनातून घालवण्यासाठी आणि भविष्यात मनुष्यहानी होणार नाही यासाठी बांबू लागवड ही फायद्याची आणि उपयोगाची। भरत गोगावले यांचं वक्तव्य। पैठण आगारात नवीन 10 बस दाखल। बस स्थानकाच्या आगारात आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नांमुळे खरतर पैठण आगारात 10 बस दाखल। या प्रसंगी सरपंच भुमरे यांच्या हाती बसचं स्टेअरिंग। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आणि लालपरीतून प्रवास। नवीन बसचा उद्घाटनाचा सोहळा मेढा येथे पार पडला तर दुर्गम भागातील जनतेच्या प्रवासात नवीन बसेसचे योगदान महत्त्वपूर्ण। नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन शिरीष महाजनांना खरतर श्रद्धांजली वाहून मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले। कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न। हुबळी ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचं सांगली रेल्वे स्थानकावर भाजपकडून स्वागत। आमदार सुधीर गाडगीळ आणि मनोहर सारडा यांच्या उपस्थितीत या विशेष प्रयागराज रेल्वेगाडीचं स्वागत। सर्वांनी जय श्रीरामच्या घोषणा देत या गाडीतील प्रवाशांना निरोप दिला। पैठणमध्ये एसटी बस आगाराला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन 10 एसटी बसला मंजुरी दिली आहे। बसचे आज लोकार्पण खरतर राजूनाना भुमरे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते होणार आहे। बसमुळे पर्यटक व भाविकांना मोठा फायदा मिळेल। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची 2 वर्षात इमारत उभी राहणार। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं आश्वासन। लवकरात लवकर इमारत बांधकाम सुरू करून ते पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना। अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी आर्वी विधानसभेत आढावा बैठक। आमदार सुमित वानखेडे यांनी अधिकाऱ्यांसोबत जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली। शासनाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवावी सुमित वानखेडेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट आणि तवेरा गाडी असं एकूण 3,20,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई। अरुण विष्णू शेवाळे याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापुरात तांब्याचे बंब चोरणारी टोळी गजाआड 1,40,000 रुपये किमतीचे तांब्याचे 8 चोरी केलेले बंब हस्तगत। फरार काळात मटका किंग सम्राट कोराणेचे खरतर मुंबईत वास्तव्य। किंग सम्राट कोराणेला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पोलीस उपाधीक्षक अजित टीके यांच्या तपासाला गती। फलटण ग्रामीण पोलिसांनी गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद। गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त। एमडी ड्रग्सच्या तस्करांना उल्हासनगरमध्ये अटक। तात्काळ नार्कोटिक्स विभागाने ताब्यात घेतलं असून एमडीचा साठा जप्त केलाय। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न। शेतीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा प्रश्न सुटला नाही, त्यामुळे अखेर या दाम्पत्याने रॉकेलचे कॅन घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी
दिवसा पाणी उपलब्ध व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर चालणारे मोटर पंप खरं तर बसवलेले आहेत. मात्र वन्य प्राण्यांकडून आता पिकासह पंपासाठी लागणाऱ्या सौर पॅनलचंही नुकसान. 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, स्वाती मनोहर पांजणकर असं मुलीचं नाव, आत्महत्येचं कारण अस्पष्ट. वाशिमच्या कारंजा येथे भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू. ट्रक चालकाचं वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज. भिवंडीत केडीएमटीच्या एसी बस इंजिनने घेतला पेट, बसमधील सर्व 35 प्रवासी सुखरूप, बस बाहेर. अग्निशामक दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण. परभणीमध्ये गडदग गव्हाणमध्ये मुक्कामी बस बंद, गावकरी खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावं लागतं. सामान्य नागरिकांना त्रास, बस सेवा पुन्हा सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. शेतपिकांचे नुकसानीत हयगय केल्याप्रकरणी तलाठी निलंबित, गारपीट वादळामुळे झालेल्या नुकसानीचा लाभापासून शेतकरी वंचित. तलाठी दिनेश राऊत यांनी 20 लाखांची अफरातफर केली आहे. हिंगोलीतील सेनगाव नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्याधिकारी गणेश गाजरे यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यात तूर, कापूस, सोयाबीन या पिकाला भाव नसल्याने शेतकरी हैराण. अगदी कमी भावात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. फळबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी तिवसा तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज नागपुरात. महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या करता 3ऱ्या दीक्षांत समारंभाकरिता नागपुरात. न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या हस्ते दीक्षांत समारंभाचं उद्घाटन. गडकिल्ले मोहीम म्हणजे तरुणांना हिंदू आतंकवादी बनवण्याचा एक प्रकार. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रवक्ते विलास लवंडे यांच्या वक्तव्याने उठले वाद. खरं तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा, दुर्गा प्रेमींची मागणी. जय श्रीराम, जय श्रीराम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.